नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे, आजचा हा व्हिडिओ असणार आहे अशा मुलांसाठी की ज्यांनी कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर त्याची रिसिप्ट अपलोड केली होती आणि अद्यापपर्यंत त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल झालं नाही। तर त्या मुलांपुढे नक्की काय काय प्लॅनिंग असणार आहे, म्हणजे त्यांनी काय ऑप्शन चूज करावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता सर्वप्रथम अशा विद्यार्थ्यांचा आपण विचार करू की ज्यांनी सीईटीच्या कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस रिसिप्ट अपलोड केली होती आणि त्याच्यानंतर आता त्यांच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे। तर अशा मुलांसाठी त्यांच्या लॉग इन मध्ये तिथं ऑप्शन आहे की तुम्ही आलेली जे तुमचं रिसिप्ट आहे, सॉरी जे सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी ते तुम्ही अपलोड करू शकता। ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन जर म्हणाल, जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर एफसी सेंटर्स, आपले जे स्क्रुटनी सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल फॉर दॅट वन पर्टिक्युलर सर्टिफिकेट। आणि जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन ई व्हेरिफिकेशन जर केलं होतं तर तुम्हाला फिजिकली जाण्याची काही गरज नाही, तुमच्या प्रोफाईल मध्ये ऑटोमॅटिकली ती व्हेरीफाय होऊन येणार आहे। ओके, म्हणजे हे कुणासाठी झालं की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आलंय, ओके, त्यांच्यासाठी। पण आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली एससीबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी याच्यामध्ये जास्त आहेत, कारण कसं आहे एससीबीसीचं सर्टिफिकेट येण्यासाठी वेळ लागतो। तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुढे काय ऑप्शन असणार आहे? ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आता सध्या आपलं कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट आहे 21 तारखेला, बरोबर। आणि कॅप राऊंड 3 च्या अलॉटमेंट मध्ये तुम्हाला समजेल की नक्की तुम्हाला सीट कोणती मिळाली। ओके, आता सध्या तुमच्याकडे जी सीट आहे तुमचं बेटरमेंट पण होऊ शकतं आणि आहे ती सीट पण राहू शकते। आता बरेचसे मुलं कॅप 3 मध्ये ऍडमिशन घेणार आहेत, पण जर असे मुलं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीये कास्ट व्हॅलिडिटी, तर ते जर ऍडमिशन घ्यायला गेले तर त्यांच्यासोबत काय होईल ते आपण डिस्कस करणार आहोत। तर फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्हाला सीट ओपन ची मिळाली असेल, म्हणजे समजा तुम्ही एका पर्टिक्युलर कास्ट मध्ये आहेत, समजा एनटीडी असेल किंवा एससीबीसी असेल किंवा कोणती तुमची जर कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, सध्या तुमचं आलं नाही किंवा येण्यासाठी वेळ लागणार आहे, बरोबर। तर जर तुम्हाला सीट ओपन ची मिळाली असेल, म्हणजे तिथं तुम्हाला दिसतं की कोणती सीट तुम्हाला अलॉट झाली, ओके, तुमच्या अलॉटमेंट लेटर मध्ये भले तुमची कॅटेगरी दुसरी का असणार, पण सीट जर तुम्हाला ओपन ची मिळाली असेल तर त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं। म्हणजे ऍडमिशन कॅन्सल होणार नाही या केसमध्ये, पण तुमचं जे ऍडमिशन आहे तुम्हाला जी फीज पे करावी लागणार आहे का, ती ओपन ची फीज पे करावी लागणार, बरोबर। म्हणजे समजा एखादा एनटी कॅटेगरीचा जर मुलगा असेल आणि त्याच्याकडे सध्या कास्ट व्हॅलिडिटी नसेल, ओके, आणि त्याला सीट ओपन ची मिळाली असेल तर त्याचं ऍडमिशन कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करणार आणि त्याला जे फीजचे बेनिफिट मिळणार होते तर ते फीजचे बेनिफिट कॅन्सल होणार, म्हणजे ओके, फीजचं कन्सेशन त्याचं कॅन्सल होणार। आता दुसऱ्या केस कशी होती तयार की समजा एखादा विद्यार्थी असेल, एनटी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याला जी सीट अलॉट झाली आहे कॉलेजमध्ये, समजा थर्ड राऊंड असो किंवा फोर्थ राऊंड कोणत्याला जर अलॉट झाली, तर ती जर समजा एनटी कॅटेगरीचीच असेल, म्हणजे त्याला कॅटेगरीची एक जर सीट मिळाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला त्या कॅटेगरीचं आहोत आपण हे प्रूव्ह करावं लागतं। त्यासाठी आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस जर आपण कास्ट व्हॅलिडिटी प्रोव्हाइड करू शकलो नाही तर कॉलेजवाले तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल करू शकतात, म्हणजे करतात मोस्ट ऑफ केसेस। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत हे होतं कारण त्यांना माहिती नसतं ना, त्या गोष्टीमुळे हे होतं। त्याच्यामुळे तुम्ही आधीपासूनच या सर्व गोष्टीची माहिती घ्या। जर तुमचं सर्टिफिकेट अद्याप आलं नसेल, ओके, तर तुम्ही त्या ऑथॉरिटी जे असेल, समाज कल्याण विभाग असेल, त्यांच्याकडे तुम्ही जा, त्यांना विचारा का सर्टिफिकेट येत नाही। जर तुम्ही काही समज करू शकत असाल सर्टिफिकेट लवकर येण्यासाठी तर ते तुम्ही नक्की करा, कारण ते सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे, बरोबर। ते सर्टिफिकेट म्हणजे जर आलं नाही तर आपलं ऍडमिशन पण वेळोवेळी कॅन्सल होऊ शकतं। त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच गांभीर्याने घ्या आणि सर्टिफिकेट असेल त्याची काहीतरी तडजोड तुम्ही करा। ओके, आता दोन डाऊट क्लिअर झाले की समजा तुमचं ऍडमिशन कोणत्या केसेसमध्ये कॅन्सल होऊ शकतं आणि कोणत्या केसमध्ये तुमचं ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं। ओके, तर आता असा कोणी विद्यार्थी असेल की ज्याचं समजा सर्टिफिकेट त्याला वाटतं की त्याचं येणारच नाही, म्हणजे बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांचं ऍप्लिकेशन आपल्या ते सेंटरकडनं, म्हणजे जिथून आपण कास्ट व्हॅलिडिटी काढतो तिथनं रिजेक्ट होतं आणि त्यांना समजतं की बाबा येणारच नाही किंवा याला खूपच वेळ लागेल, बरोबर, ते आणू शकत नाही थोडं। त्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑप्शन असतो फोर्थ राऊंड मध्ये, ज्यावेळेस आपण चौथ्या राऊंडला इलिजिबल होतो, म्हणजे समजा अपेअर होतो, तर त्या ठिकाणी एक पॉपअप येतं, म्हणजे तुमच्या लॉग इन मध्ये ऑप्शन फॉर्म फिल करायच्या वेळेस, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही हे पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट आहे तुमच्या कॅटेगरीसाठी लागणारं डॉक्युमेंट तर ते तुमच्याकडे अजून अवेलेबल नाहीये। ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट व्हायचंय का, ओके, म्हणजे ते तुम्हाला विचारणार, तुमची जी कॅटेगरी आहे ती तुमची कॅन्सल होणार आणि तुमचा लॉग इन जो प्रोफाईल आहे ते तुमचा ओपन मध्ये कन्वर्ट होणार। त्याच्यानंतर फोर्थ राऊंड तुम्ही ऍज इट इज जसं ओपनचे विद्यार्थी भरतात किंवा समजा त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार, ऍज अ तुम्हाला ओपनचा विद्यार्थी कन्सिडर करून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार। त्याच्यानंतर जे फीज कन्सेशन वगैरे असेल तर ते तुम्हाला सगळं ओपनचं मिळणार, म्हणजे ओपन थोडक्यात फीज कन्सेशन नाहीये। तर या पद्धतीचा ऑप्शन तुमच्या पुढे आहे, म्हणजे हा कुणासाठी की ज्यांना समजा कळतंय की बाबा सर्टिफिकेट येऊ शकत नाही किंवा भरपूर वेळ लागणार, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे।
म्हणजे एक स्पॉट मध्ये IELTS मध्ये जाण्यापेक्षा चौथ्या राऊंडला जर तुम्ही तुमचं प्रोफाईल जर ओपन मध्ये कन्वर्ट केलं तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल ठरू शकतं. ओके, आता ज्या विद्यार्थ्याकडे समजा त्यांचं सर्टिफिकेट येण्यासाठी ते समजा अधिकारी जे असतील समजा समाज कल्याण विभागाचे ते सांगत असतील समजा जास्त दिवस लागणार, तुम्ही त्यांच्याशी रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा तुमची सगळी परिस्थिती आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सर्टिफिकेट तुम्ही अवेलेबल करा. ओके, तर मित्रांनो हे होतं सर्व तुमच्या सर्टिफिकेट बद्दल. आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फीज. ओके, तुमची जी फीज असेल, आता बऱ्याचशा पालकांचे डाऊट येतात, बरेचसे पालक ऍडमिशन घेत आहेत सध्या, बरोबर, पालक असतील विद्यार्थी असतील ऍडमिशन घेतात. आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल चेक करायचे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या कॉलेजमध्ये किती फीज द्यायची. ओके, आता त्यांची जी पेमेंट मेथड असेल कॉलेजेसची, समजा PICT असो कोणते जे तुम्हाला अलॉट झालंय, तर ती पेमेंट मेथड तुम्हाला कशी समजणार की त्यांच्या वेबसाईटवर जायचं, तिथे तुमचं फी स्ट्रक्चर पाहिजे, तिथं तुम्हाला सांगितलेलं असेल की कोणकोणत्या मेथडद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. त्या मेथडद्वारे तुम्ही पेमेंट रेडी ठेवायचं जेणेकरून ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुमची धांदल किंवा काही गडबड व्हायला नको. ओके, आता बरेचसे कॉलेज डिमांड ड्राफ्ट घेतात, म्हणजे तो तुम्हाला तयार करून न्यावा लागेल ऍडमिशन साठी. त्याच्यानंतर बरेचसे कॉलेजेस ऑनलाईन पेमेंट असतील, म्हणजे UPI, फोनपे वगैरे याच्यातून पेमेंट एक्सेप्ट करतात, डेबिट कार्ड वगैरे याच्यातून पेमेंट एक्सेप्ट करतात. कॅश कोणतेही कॉलेज पेमेंट एक्सेप्ट करत नाही, त्याच्यामुळे कॅश घेऊन जाऊ नका. अगोदरच काय असेल ती तडजोड करून ठेवा, कारण हा विषय खूप महत्वाचा आहे. बरेचशा पालकांचं ऍट द टाइम ज्यावेळेस ते ऍडमिशन जातात त्यावेळेस त्यांना समजतं की आपल्याकडे तर कॅश आहे ना, आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंट करायचं, त्याच्यामुळे आणि आपल्याला ऍडमिशनला टाइम पण कमी. आता ठीक आहे, थर्ड कॅप राऊंडला आपल्याला 4 दिवस टाइम आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अरेंजमेंट करून जा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील सगळे डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा, बरोबर, आणि डॉक्युमेंट्स नेताना व्यवस्थित न्या. बऱ्याचशा मुलांचे काय होतं की प्रवासात दरम्यान डॉक्युमेंट्स वगैरे हारतात, फाटतात, फुटतात. ओके, त्याच्यामुळे डॉक्युमेंटची व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित ही ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी तुम्ही डाऊट विचारू शकता. त्याचबरोबर समजा तुम्हाला अद्यापही कॉलेज लागलं नसेल, अलॉटमेंट जर झाली नसेल किंवा तुम्हाला काउन्सिलिंगची हेल्प हवी असेल तर आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. नक्कीच आपण तुम्हाला जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत एक चांगला गायडन्स प्रोव्हाइड करू. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.